पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची अत्यंत प्राचीन आणि पवित्र धार्मिक व सांस्कृतिक पदयात्रा आहे. लाखो वारकरी पायी चालत ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल नामाचा गजर करत आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. या वारीची सांगता विठ्ठल दर्शनाने होते. स्थान: पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून ते भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या काठावर वसले आहे. हे ठिकाण सोलापूरपासून सुमारे 72 किलोमीटर आणि तुमच्या सद्यस्थितीवरून कडबन महाराष्ट्र अंदाजे 300-350 किलोमीटर अंतरावर आहे. देवस्थान: येथे भगवान विठ्ठल, विठोबा आणि रुक्मिणी यांचे मुख्य मंदिर आहे. विठ्ठलाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो भक्त पुंडलिकासाठी विटेवर कटिबद्ध कमरेवर हात ठेवून उभा आहे. वारीचा इतिहास आणि परंपरा. पालखी सोहळा. वारकरी संप्रदायामध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पायी पंढरपूरसाठी मार्गस्थ होतात. वारकरी: गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंधटाळ, मृदुंगाचा गजर आणि मुखात विठ्ठलाचे नाव घेऊन चालणाऱ्या भक्तांना वारकरी म्हणतात. वारीमध्ये जात-पात किंवा श्रीमंती असा कोणताही भेद नसतो. अंतर: देहू ते आळंदी पंढरपूर हे सुमारे 250-300 किमीचे अंतर वारकरी 20 ते 21 दिवसात चालून पूर्ण करतात. आषाढी वारी. ही वारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. आषाढ शुद्ध एकादशीला लाखो वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. स्थापत्य. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा इतिहास 12व्या शतकापर्यंत मागे जातो. होयसळ साम्राज्याचा राजा विष्णुवर्धन याच्या काळात या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाल्याचे मानले जाते. पंढरपूरची वारी ही 700 ते 800 वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे. एका सिद्धांतानुसार वारकरी संप्रदायांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पायी जाण्याची ही परंपरा सुरू केली. पंढरीची वारी नेमकी कशी आणि कधी सुरू झाली याची सविस्तर माहिती खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आळंदीहून दरवर्षी नित्यनेमाने पंढरपूरला पायी जाण्याची सुरुवात विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी केली असल्याचे मानले जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज या वारीच्या परंपरेला अधिक व्यापक स्वरूप संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या कार्यकाळात मिळाले. पालखी सोहळ्याची सुरुवात. संत तुकाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांचे सर्वात लहान सुपुत्र नारायण महाराज यांनी इसवी सन 1685 मध्ये संतांच्या पादुका पालखीत ठेवून हा पालखी सोहळा सुरू केला.
वारीची सुरुवात. संत तुकारामांची पालखी देहूतून तर संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ होते. पंढरीची वारी. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. देहू आणि आळंदी येथून निघालेल्या संतांच्या पालख्या या वारीचे प्रमुख आकर्षण असतात. भागवत धर्म. हे शहर महाराष्ट्रातील भागवत धर्माचे आणि संत संस्कृतीचे मुख्य केंद्र आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ यांसारख्या अनेक संतांनी विठ्ठलाची महती आपल्या अभंगातून गायली आहे. पर्यटन आणि इतर मंदिरे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराव्यतिरिक्त येथे संत नामदेव पायरी, पुंडलिक मंदिर, कैकाडी महाराज मठ आणि विष्णुपाद मंदिर ही प्रमुख दर्शनीय ठिकाणे आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पंढरपुरातील मुख्य श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. श्री पुंडलिक मंदिर हे मंदिर चंद्रभागा भीमा नदीच्या पात्रात आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. विष्णुपद मंदिर हे मंदिर मुख्य मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर नदीकाठी आहे. येथे खडकावर भगवान विष्णूच्या पावलांचे ठसे आहेत. पंढरपूरमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख आणि मुख्य मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. याशिवाय पंढरपूरमध्ये पुंडलिक मंदिर, चंद्रभागा नदीच्या पात्रात, विष्णुपद मंदिर, नामदेव पायरी आणि संत गजानन महाराज मंदिर ही देखील प्रमुख मंदिरे आहेत.